नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत FPI म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सने फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या सेक्टरमध्ये कोणते स्टॉक बाय आणि सेल केले आहे. तर चला सगळ्यात पहिले बोलूया FPI म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सने कोणत्या सेक्टरमध्ये कितीची बाईंग किंवा सेलिंग केली आहे. तर मित्रांनो, FPIने फेब्रुवारी महिन्यामध्ये टेलिकम्युनिकेशन सेक्टरमध्ये 7,998 कोटी रुपयांची बाईंग केली आहे. आणि मित्रांनो, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 805 कोटी रुपयांची बाईंग केली आहे. तसेच FPIने केमिकल सेक्टरमध्ये 429 कोटी रुपयांची बाईंग केली आहे. तसेच FPIने फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्व्हिसेस सेक्टरमध्ये 183 कोटी रुपयांची बाईंग केली आहे. तसेच FPIने फेब्रुवारी महिन्यामध्ये टेक्स्टाईल सेक्टरमध्ये 33 कोटी रुपयांची बाईंग केली आहे. तसेच FPIने फेब्रुवारी महिन्यामध्ये मीडिया एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये 22 कोटी रुपयाची बाईंग केली आहे. तसेच FPIने फेब्रुवारी महिन्यामध्ये फॉरेस्ट मटेरियल्स या सेक्टरमध्ये 17 कोटी रुपयांची सेलिंग केली आहे. तसेच FPIने फेब्रुवारी 2025 मध्ये युटिलिटीज सेक्टरमध्ये 76 कोटी रुपयांची सेलिंग केली आहे. तसेच FPIने डायव्हर्सिफाईडमध्ये 251 कोटी रुपयांची सेलिंग केली आहे. तसेच FPIने फेब्रुवारी 2025 मध्ये मेटल्स अँड मायनिंग सेक्टरमध्ये 1,164 कोटी रुपयांची सेलिंग केली आहे. तसेच FPIने रिअल्टी सेक्टरमध्ये फेब्रुवारी 2025 मध्ये 1,189 कोटी रुपयाची सेलिंग केली आहे. तसेच FPIने हेल्थकेअर सेक्टरमध्ये 1,462 कोटी रुपयाची सेलिंग केली आहे. तसेच FPIने फेब्रुवारी 2025 मध्ये कन्झ्युमर ड्युरेबल सेक्टरमध्ये 2,290 कोटी रुपयाची सेलिंग केली आहे. तसेच FPIने फेब्रुवारी 2025 मध्ये कन्झ्युमर सर्व्हिसेस सेक्टरमध्ये 2,857 कोटी रुपयाची सेलिंग केली आहे. तसेच FPIने फेब्रुवारी 2025 मध्ये पॉवर सेक्टरमध्ये 3,086 कोटी रुपयांची सेलिंग केली आहे. तसेच FPIने कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये 3,351 कोटी रुपयाची सेलिंग केली आहे. तसेच FPIने फेब्रुवारी 2025 मध्ये ऑइल, गॅस अँड कन्झ्युमेबल फ्युल्स सेक्टरमध्ये 3,377 कोटी रुपयाची सेलिंग केली आहे. तसेच FPIने फेब्रुवारी 2025 मध्ये कन्स्ट्रक्शन मटेरियल्स सेक्टरमध्ये 3,844 कोटी रुपयाची सेलिंग केली आहे. तसेच FPIने ऑटोमोबाईल अँड ऑटो कंपोनंट्स सेक्टरमध्ये 3,969 कोटी रुपयाची सेलिंग केली आहे. तसेच FPIने कॅपिटल गुड्स सेक्टरमध्ये फेब्रुवारी 2025 मध्ये 4,464 कोटी रुपयाची सेलिंग केली आहे. तसेच FPIने फेब्रुवारी 2025 मध्ये FMCG सेक्टरमध्ये 6,904 कोटी रुपयाची सेलिंग केली आहे. तसेच FPIने फेब्रुवारी 2025 मध्ये फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरमध्ये 6,991 कोटी रुपयाची सेलिंग केली आहे. तर चला मित्रांनो, आता बघूया फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सने फेब्रुवारी 2025 मध्ये कोणते शेअर बाय किंवा सेल केले आहे. तर मित्रांनो, FPIने फेब्रुवारी 2025 मध्ये भारती एअरटेलमध्ये 4,192 कोटी रुपयाची बाईंग केली आहे. तसेच BSE लिमिटेडमध्ये FPIने फेब्रुवारी 2025 मध्ये
401.19 कोटी रुपयांची बाईंग केली आहे. तसेच FPIने फेब्रुवारी 2025मध्ये जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेडमध्ये 85.04 कोटी रुपयाची बाईंग केली आहे. तसेच FPIने साई लाईफ सायन्स लिमिटेडमध्ये 72.28 कोटी रुपयाची बाईंग केली आहे फेब्रुवारी 2025मध्ये. तसेच FPIने इन्फोसिस लिमिटेडमध्ये 59.44 कोटी रुपयाची बाईंग केली आहे फेब्रुवारी 2025मध्ये. तसेच FPIने फेब्रुवारी 2025मध्ये हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये 52.89 कोटी रुपयाची बाईंग केली आहे. तसेच FPIने फेब्रुवारी 2025मध्ये स्पाइस जेटमध्ये 41.40 कोटी रुपयाची बाईंग केली आहे. तसेच FPIने फेब्रुवारी 2025मध्ये अंबुजा सिमेंट्समध्ये 24.55 कोटी रुपयाची बाईंग केली आहे. तसेच FPIने फेब्रुवारी 2025मध्ये SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये 12.50 कोटी रुपयाची बाईंग केली आहे. तसेच FPIने फेब्रुवारी 2025मध्ये अडानी पोर्टमध्ये 11.87 कोटी रुपयाची बाईंग केली आहे. तसेच FPIने फेब्रुवारी 2025मध्ये स्टेर्लिंग अँड विल्सन या कंपनीमध्ये 6.02 कोटी रुपयाची बाईंग केली आहे. तसेच FPIने फेब्रुवारी 2025मध्ये एफकॉम होल्डिंग्समध्ये 1.20 कोटी रुपयाची बाईंग केली आहे. तसेच FPIने फेब्रुवारी 2025मध्ये ॲझॅक्स इंजिनिअरिंगमध्ये 44.63 कोटी रुपयाची सेलिंग केली आहे. तसेच FPIने टीम लीज सर्व्हिसेस या कंपनीमध्ये फेब्रुवारी 2025मध्ये 48.80 कोटी रुपयाची सेलिंग केली आहे. तसेच FPIने फेब्रुवारी 2025मध्ये स्टेरलाइट टेक्नॉलॉजी या कंपनीमध्ये 84.10 कोटी रुपयाची सेलिंग केली आहे. तसेच FPIने फेब्रुवारी 2025मध्ये ISGEC हेवी इंजिनिअरिंग या कंपनीमध्ये 95.50 कोटी रुपयाची सेलिंग केली आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.